सकाळचे 10:30 वाजले होते. बंगळुरूच्या सुधा गुंटेपल्ल्या पोलीस ठाण्यामध्ये नेहमीची धावपळ सुरू होती. इन्स्पेक्टर राजेश आपल्या खुर्चीवर बसून काहीतरी महत्त्वाचे काम करत होते. अचानक त्यांचा फोन वाजला. पलीकडून एका हवालदाराचा आवाज आला. सर, सुधा गुंटेपल्ल्यामध्ये एक अत्यंत गंभीर घटना घडली आहे. एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे आणि तिच्या कुटुंबियांनी तिच्या पतीवर हत्येचा आरोप केला आहे. राजेश यांनी लगेचच टीमला तयार होण्यास सांगितलं. हे प्रकरण फक्त एक आत्महत्या नसून त्यामागे काहीतरी दडलं आहे हे त्यांना लगेच कळून आले. जवळपास 15 मिनिटात ते घटनास्थळी पोहोचले. एका आलिशान अपार्टमेंटच्या 3ऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये हे सर्व घडलं होतं. दरवाजाबाहेर लोकांची गर्दी जमली होती. आतमध्ये एक मोठी गर्दी दिसून येत होती. एका सोफ्यावर एक शांत निष्पाप चेहरा असलेली एक महिला मृतावस्थेत पडलेली होती. तिच्या चेहऱ्यावर कोणताही वेदनेचा भाव नव्हता. ती शांतपणे झोपली आहे असंच वाटत होतं. तिच्या शेजारी एक लहान मूल गोंधळलेल्या अवस्थेत उभे होते. त्या महिलेचं नाव शिल्पा होतं. तिच्या अंगावर कोणतीही ओरखडे किंवा मारहाणीच्या खुणा नव्हत्या. तिचे डोळे मिटलेले होते आणि होठ किंचितसे उघडलेले होते. तिने तिच्या पोटावर हात ठेवला होता. जणू काही ती तिच्या गर्भात वाढणाऱ्या दुसऱ्या बाळाचे रक्षण करत होती. हे दृश्य पाहून राजेश यांना धक्का बसला. हिला हृदयविकारचा झटका कसा येऊ शकतो असा प्रश्न त्यांच्या मनात आला. बाजूलाच शिल्पाचे आईवडील शारदा आणि तिचा पती रडत उभे होते. त्यांची अवस्था खूपच वाईट होती. त्यांचा जावई प्रवीण एका कोपऱ्यात शांतपणे उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता, ना दुःख ना पश्चाताप, काहीच नाही. हे पाहून राजेश यांना त्याचा संशय आला. त्यांनी शिल्पाच्या आईला शारदा यांना धीर देऊन विचारले, हे सगळं कसं घडलं? पोलिसांनी विचारताच शारदा यांनी सांगायला सुरुवात केली. साहेब, माझा जावई प्रवीणने 2 दिवसांपूर्वीच फोन करून सांगितलं की शिल्पाला हृदयविकाराचा झटका आला आहे आणि आम्ही लगेच यावं. आम्ही जेव्हा इथे पोहोचलो तेव्हा आम्हाला ती सोफ्यावर मृत अवस्थेत आढळली. प्रवीणचं म्हणणं आहे की तिने आत्महत्या केली आहे, पण मला पूर्ण खात्री आहे की हे खरं नाही. शारदा बोलत असताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. माझ्या मुलीने आत्महत्या केली नाही, तिची हत्या झाली आहे. त्या म्हणाल्या प्रवीणनेच तिला मारलं आहे. राजेश यांनी प्रवीणकडे पाहिलं. त्याचे डोळे शांत होते, जणू काही तो कोणत्याही गुन्ह्यामध्ये सामील नाही. राजेश यांनी विचारले, तुमची मुलगी इंजिनियर होती? तेव्हा शारदा यांनी सांगितले, हो, तिने बीटेक केलं होतं. ती खूप हुशार आणि मेहनती होती. तिचे 3 वर्षांपूर्वी प्रवीणसोबत लग्न झाले होते. तोही सॉफ्टवेअर कंपनीत कामाला आहे. प्रवीणच्या कुटुंबाला त्यांनी 13 तोळे सोने आणि 35 लाख रुपये दिले होते असं शारदा यांनी सांगितलं. पण पैशांची भूक कधी शांत झाली नाही. त्या पुढे म्हणाल्या, लग्न झाल्यानंतर प्रवीणने शिल्पाला अधिकच पैशांसाठी त्रास द्यायला सुरुवात केली. तिला रोज छळले जायचे. शारदा यांच्या प्रत्येक शब्दाने प्रवीणचा चेहरा शांत दिसत होता, पण त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. आम्ही त्याला 10 लाख रुपये दिले, पण तरीही त्याने त्रास देणं बंद केलं नाही असं शारदा म्हणाल्या. मी माझ्या मुलीला रोज रडताना पाहिलं आहे. तिच्यावर खूप दबाव होता. या छळाला कंटाळून तिने आपली नोकरी सोडली आणि आमच्याकडून 5 लाख रुपये घेऊन पाणीपुरीचा व्यवसाय सुरू केला. यावेळी प्रवीणने मध्येच बोलण्याचा प्रयत्न केला. मी काहीच केलं नाही, तिनेच आत्महत्या केली. राजेश यांनी त्याला शांत राहण्यास सांगितलं. इन्स्पेक्टर साहेबांनी विचारलं, तुमची मुलगी दुसऱ्यांदा गर्भवती होती का? तेव्हा शारदा यांनी सांगितलं, हो, ती 2 महिन्यांची गर्भवती होती. शारदा रडतच म्हणाल्या, तिचं एक लहान मुलं आहे आणि ती दुसऱ्या बाळाला जन्म देणार होती. मग ती आत्महत्या कशी करू शकते? या सर्व घटनेतील प्रत्येक तपशील राजेश यांना गोंधळात पाडत होता. पण शिल्पाच्या शरीरावर अशा कोणत्याही खुणा नव्हत्या. तिच्या डोळ्यामध्ये कोणत्याही वेदनेचा भाव नव्हता. पोलिसांनी पुढील तपासणी करण्यासाठी फॉरेन्सिक टीमला बोलावलं. त्यांनी शिल्पाचे पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठवले. प्रवीणला ताब्यात घेण्यात आलं. तुम्ही मागील 3 महिन्यांपासून तुमच्या सासरच्या लोकांशी का बोलत नव्हतात असं पोलिसांनी त्याला विचारलं. त्यावर प्रवीण म्हणाला, मी कामात व्यस्त होतो, त्यामुळे मला वेळ मिळाला नाही. प्रवीणच्या बोलण्यावरून पोलिसांना कळून चुकले होते की प्रवीण काहीतरी लपवत आहे. पुढील 70 मिनिटात पोलिसांनी या प्रकरणातील प्रत्येक धागा तपासला. फॉरेन्सिक टीमने शिल्पाच्या शरीराची तपासणी केली आणि काही महत्त्वाचे पुरावे शोधले. त्यांच्या अहवालात असे म्हटले होते की शिल्पाच्या शरीरात कोणत्याही प्रकारचे विष किंवा औषध आढळले नाही. तिच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा नव्हत्या, पण तिच्या गळ्याभोवती एक अत्यंत बारीक आणि न दिसणारी रेष होती. ही रेष एखाद्या दोरीची किंवा तारची नव्हती, तर ती एका अत्यंत पातळ धाग्याची होती. प्रवीणने तपासणी दरम्यान पोलिसांना सांगितले की शिल्पाने मानसिक ताण असल्यामुळे आत्महत्या केली. तिने औषधं घेतली असे तो सांगत होता.
पण फॉरेन्सिक अहवालाने हे खोटं असल्याचं सिद्ध केलं. पोलिसांनी प्रवीणच्या मोबाईलची तपासणी केली. त्यांना एकही संशयास्पद संदेश किंवा कॉल आढळला नाही. प्रवीणने खूप हुशारीने सर्व पुरावे मिटवले होते, पण एका ठिकाणी तो अडकला. पोलिसांनी प्रवीणच्या मोबाईलमध्ये एक जुना व्हिडिओ पाहिला. तो व्हिडिओ काही महिन्यांपूर्वीचा होता. त्यात प्रवीण त्याच्या एका मित्राला बोलताना दिसत होता. तो आपल्या मित्राला सांगत होता की त्याला शिल्पापासून मुक्ती मिळवायची आहे. ती माझ्या आयुष्यात अडथळा आहे असं तो म्हणाला होता. मला तिच्याकडे असलेला पैसा हवा आहे आणि तिने माझ्यासाठी जास्त त्रास देऊ नये. मला तिच्याकडे असलेला पैसा हवा आहे. या व्हिडिओमुळे प्रवीणचे बोलणे खोटे असल्याचे सिद्ध झाले. पण हे सर्व पुरावे असूनही प्रवीणने आपला गुन्हा कबूल केला नाही. पोलीस त्याच्यावर दबाव आणत होते. पोलिसांनी प्रवीणला पुन्हा पोलीस ठाण्यात आणले. रात्रीचे 12 वाजले होते. त्याने आतापर्यंत काहीही सांगितलं नव्हतं. इन्स्पेक्टर राजेश यांनी त्याला विचारलं, तुझ्या पत्नीच्या गळ्याभोवती एक पातळ धाग्याची खून का होती? तूच तिला मारलं का? प्रवीणने उत्तर दिलं नाही. त्याचा चेहरा शांत होता. राजेश यांनी त्याला शिल्पाच्या मृत शरीराचा एक फोटो दाखवला. त्यात ती शांतपणे सोफ्यावर पडलेली दिसत होती. तिचा चेहरा शांत आहे, जणू काही ती झोपली आहे असं दिसतंय, असं राजेश म्हणाले. तिने आत्महत्या केली नाही, कारण ती खूप शांतपणे गेली आहे. राजेश यांनी प्रवीणला विचारलं, तू तिला कसं मारलंस? प्रवीणने शांतपणे उत्तर दिलं, मी तिला मारलं नाही. पोलिसांनी त्याला त्याच्या मोबाईलमधील व्हिडिओ दाखवला. तो व्हिडिओ पाहून प्रवीण हसला आणि हसून म्हणाला, तर पुरावे तुमच्या हाती लागले तर. शेवटी प्रवीणने सगळं कबूल केलं. त्याने सांगितलं की तो अनेक दिवसांपासून शिल्पाला मारण्याचा प्रयत्न करत होता. मला तिचा आणि तिच्या पैशांचा वापर करायचा होता. तो म्हणाला, मी तिला विष देण्याचा प्रयत्न केला, पण तिने ते घेतलं नाही. मी तिला गळफास देण्याचा विचार केला, पण त्यात खूप आवाज होईल म्हणून मी प्लॅन कॅन्सल केला. प्रवीणने एक वेगळीच पद्धत वापरली होती. त्याने शिल्पाला सांगितलं की त्याला तिच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. एका औषधामुळे ती बेशुद्ध होईल असं त्याने तिला सांगितलं. नंतर त्याने तिच्यासाठी एक ग्लास भरला. शिल्पाने तो प्यायला. त्यानंतर काही मिनिटातच ती बेशुद्ध झाली. त्यानंतरही प्रवीण इथेच थांबला नाही. त्याने शिल्पाला तिच्या गळ्यावर अत्यंत पातळ तार वापरून मारलं. तो धागा इतका पातळ होता की तिच्या शरीरावर कोणताही मोठा उरखडा आला नाही. त्याने शिल्पाला मारल्यानंतर तिच्या शरीराला सोफ्यावर झोपवलं. जणू काही ती शांतपणे झोपली आहे असं तो दर्शवत होता. प्रवीणने हे सर्व खूप शांतपणे आणि नियोजनपूर्वक केलं होतं. त्याने फोन करून शिल्पाला हृदयविकाराचा झटका आलाय असं तिच्या आईवडिलांना सांगितलं, कारण त्याला माहीत होतं की ते येतील आणि पोलिसांना मदत करतील. इन्स्पेक्टर राजेश यांनी प्रवीणला विचारलं की तू हे सर्व का केलंस? तेव्हा प्रवीणने शांतपणे उत्तर दिलं, पैसा आणि फक्त पैसा. मला फक्त पैसा हवा होता. हे सगळं मी फक्त आणि फक्त पैशासाठी केलं. राजेशचा जबाब ऐकून पोलिसांना धक्का बसला. एका शिक्षित आणि सुसंस्कृत व्यक्तीने फक्त पैशांसाठी इतकं क्रूर कृत्य केलं, हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला. शेवटी शिल्पाला न्याय मिळाला, पण खूप उशीर झाला होता. दरम्यान या प्रकरणावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला अशा सत्यकथांमध्ये रस असेल तर क्राईम कोड मराठी या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत सतर्क राहा, सावधान राहा. धन्यवाद.